आपल्या फ्लोमध्ये येत असताना त्यांना थोडासा उशीर झाला तरी आपण त्यांची एक देवानी वाट बघितली, त्यामुळं सर्वांनी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी आपला पक्षप्रवेश सोहळाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जे जे इच्छुक आहेत त्यांचे आपण नाव पण घेतलेले असेल. तरी पण काही व्यक्तींना असं जर वाटत असेल माझं या ठिकाणी नाव घेतलेलं नाहीये तरी सुद्धा आपण आपल्या ताईला नम्रतेची विनंती करून आपण त्याच्याशी संपर्क साधू.
बरोबरच आहे.
असतं, जो कार्यक्रम करतो त्याच्यातून काही दिसत असतं. ज्याच्या घरी लग्न असतं, जेवल्यानंतर लोक म्हणतात मीठ कमी झालं, तिखट भाजी झाली. त्याप्रमाणे तसेच माझ्याकडून काही चुकलं हुकलं. पाटील दादा आपले आरक्षण मागण्यासाठी जीवाचं रान करतात. काय करतात? जीवाचं रान करतात. परंतु आपल्याला या ठिकाणी कामगार मंडळ डिफाईन केलेलं आहे. कामगार मंडळ त्यामध्ये ना जात आहे ना पात आहे. ज्याच्याकडे कामगार कार्ड आहे त्यासाठी त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आखलेली आहे. का? कारण त्या कामगाराचा उद्धार व्हावा, त्याची मुलं कुठेतरी शिकावे, त्यासाठी कामगार मंडळ त्यावर डिफेंड आहे. त्याच्यावर बऱ्याच जणांचं काय असतं, कोणी काय किट वगैरे काय पेटी भांडे काय असतील ते त्यांचंच ओरड असतील, बाकी गोष्टीकडे लक्ष नसतं. त्या योजनेमधून टोटली 27 या फुलंब्री तालुक्यामधून कन्नड असेल सिल्लोड असेल जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन नोंदणी करणार आहात. तर त्या योजनेचे मात्र तुम्हाला मी फायदे सांगू इच्छितो. तर फायदे कुठले बघा, तुमचं कार्ड ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला किट वगैरे भेटतात. 12 जर असला तर त्या ठिकाणी 10,000. तसेच आपल्या इंजिनियरला एखादा गरीबाचा जर मुलगा लागत असला तर कमीत कमी 1 वर्षासाठी 60-1 लाख रुपये खर्च येतो. मंडळ तुम्हाला त्या ठिकाणी 60,000 देतो. आता मॅडम ज्यावेळेस आपल्याला कुठलाही अडी अडचणीचा प्रसंग येत असेल, एखादा व्यक्ती दवाखान्यामध्ये बिमार आहे आणि त्याला बेड वगैरे भेटत नसेल, स्वागत करतो. त्यांनी जो पक्ष स्थापन केलेला आहे स्वराज्य शक्ती सेना पक्ष, मी आता प्रत्येक गावामध्ये हिंडतोय, प्रत्येक तालुक्यामध्ये हिंडतोय. पण मग ज्यांना खरंच घरकुलाची गरज असेल किंवा इतर शासकीय योजनांची जी गरज असेल त्यांना योजना पण प्राप्त झालेल्या नाही. कारण प्रत्येक गावामध्ये मी बघतोय कन्नड असेल, पाचोरा असेल किंवा फुलंब्री तालुका असेल, खरी परिस्थिती म्हणजे त्यांना मेन घरकुलांची गरज आहे, त्यांना घरकुला नाही. आणि ज्यांना काहीच गरज नाही, त्यांची 2-2 मजली इमारत आहे, त्यांना त्यांचे 2-2 नावं घरकुलामध्ये. तर मला कन्नडमध्ये आता आमच्या गावामध्ये कमीत कमी 30 ते 35 नावं घरकुल यादीमध्ये आहे. पण ते गाववाल्यांनी पैसे घेऊन मार्ग टाकलेले आहे आणि त्यांना घरकुल गरज नाही काहीच, त्यांना भरपूर पैसा आहे, त्यांची नावं पुढे घेतलेली. मला प्रथम ते 30 ते 35 नावाची यादी तयार करायची आणि 30 आणि 40 आणि 400 नाही, तुम्ही जास्तीत जास्त लोकांची यादी तयार करा. आणि कशाला यादी करण्यासाठी मी तुम्हाला बोलते की मी पण सरकारकडून विचारू शकते ना की इतकी यादी तयार झालेली आहे आमच्याकडे. जरी आमच्याकडे 2,000, 5,000, 10,000, 1 लाख लोकांची जरी यादी तयार झालेली आहे, ज्या लोकांना आज घरकुल भेटलेला नाही आहे, तो घरकुल भेटला कोणाला? तुमच्या रिश्तेदाराला, तुमचे खूप मोठी जितकी होऊ शकते तितकी मोठी यादी तयार करा तुम्ही आणि सगळ्यांना लाभ देण्याची गॅरंटी माझी आहे. आप जितने भी आए हुए आज सबका शुक्रिया अदा करना चाहती हूँ. सबसे पहले मैडम का करना चाहती हूँ कि मैडम अपने पीछे खड़े हैं, अपने को काम करना है और मैडम ने मुझे जिला अध्यक्ष का पद दिया है. मैडम का शुक्रिया अदा करना चाहती हूँ. सर्वप्रथम मी करुणाताईचं संभाजीनगर यांच्यातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. ताई सर्व सोयगाव तालुका, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सोयगाव इथून सर्व महिला व भाऊ आलेले आहेत. तरी आमची जी समस्या आहे की महिला वर्ग आहे यांची आपण जे बांधकाम कामगार याच्यामधून नोंदणी केलेली आहे, पण त्यांना जी किट आहे संसार किट ती उपलब्ध नाही होते आजपर्यंत. तिकडनं तो जो वर्मा साहेब म्हणून आहे तो डायरेक्ट म्हणतो की आचारसंहिता लागली, त्यांना किट देता येत नाही, महाराष्ट्रात कुठेही किट दिले जाणार नाही अशी मेसेज पण टाकले मॅडम त्यांच्यावर. तर तुम्हाला एवढीच विनंती मॅडम की नाही लागली नाही, पण माझी एवढी विनंती आहे की ज्या महिला आहे यांनी जे बांधकाम कामगाराचे जे फॉर्म भरलेले त्यांना संसाराची लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. तुम्ही जरी ऐसा कोई ज्या वेळेस ते रडतात तो बोलना सीखो. जैसे मुंह पीछे करके नहीं, आगे करके आप यूं
प्रत्येक माणसाचं काम, प्रत्येक गावाच्या माणसा किंवा बाईचं काम हे आहे का घरकुल भेटत नाही, का भेटत नाही त्याच्यामध्ये जा तुम्ही पुन्हा जे कागदपत्र आहे त्याचं थोडंफार पहा. मग कोणी कोणी काय विचार करतो बाबा आम्हाला घरकुल भेटत नाही, घरकुल भेटत नाही, तर लफडा कसं येतं, तर बाबा तुम्ही त्याचं थोडंसं कळवा म्हणजे काय होतं नेमकं, काय चालू आहे काय नाही. गावात आपल्या सरपंचाला भेटा आणि त्याच्याशी संबंध साधा, बोला त्याला काहीतरी आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे. जर सरपंचानं जर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले तर आपण डायरेक्ट मॅडमशी बोलू शकतो, बरोबर आहे का. माझे 2 शब्द बोलून मी बोलतो. आपल्या सरपंच टाळ्या मारून स्वागत. मी पण एवढी बचत गटामध्ये सगळ्यांना सांगते का महिला सक्षमीकरण करायचंय आपल्याला, किंवा समजा मॅडम न साथ दिली तर पूर्ण महिला आपण एकत्र येऊन सक्षमीकरण करण्यासाठी सगळ्यांना उभं करते. आणि जसं जे योजनेचा लाभ घेता येईल आपल्याला, जोपर्यंत मी भरपूर काही बचत गटामध्ये उमेदच्या कर्जाच्या घरकुलच्या विधवाच्या फायली आणि सफाई कामगाराच्या ह्या सगळ्या फायलीचं काम एकत्रित करून आणून घरकुलच्या ते पूर्ण काम एकत्र करून पूर्ण फायली भरली आहे. पण मग त्याच्यामध्ये मॅडमला एवढंच विनंती करते की पूर्ण परिपूर्णाने माझ्या पाठिंबाला पूर्ण साथ द्यावं आणि एवढ्या फायली तुम्ही मंजूर कराव्या. माझं सक्षमीकरण म्हणजे डोक्यावरचं पत्र डोक्यावरच राहील, एवढ्या फायलीची मंजुरी माझी, एवढीच विनंती ताईला की एवढ्या फायली माझ्या मंजूर करा. मैं शुक्रगुजार करता हूँ मैडम का जिन्होंने मुझे सम्मान दिया है, मान दिया है, और आप लोग जो रहते आए, मैं आपका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. मैडम की जो आज अपने फुलंब्री तालुके के अंदर जो आज एंट्री हुई है ये आप लोगों के लिए हुई है. और मैडम आपने जो एक उम्मीद की किरण जगी है, तो मैं एक शेर अर्ज करता हूँ मैडम के लिए. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर. तो आज पूरी जो उम्मीद है, आज पूरी मैडम के ऊपर उम्मीद लगी है. आज मैं देख रहा हूँ पूरे महाराष्ट्र के अंदर, मराठवाड़े के अंदर हर एक आदमी परेशान है. कोई फोटो के ऊपर राजकारण कर रहा है, कोई काय के ऊपर राजकारण कर रहा है, कोई पैसे के ऊपर राजकारण कर रहा है. आज जितने भी आमदार हो गए, खासदार हो गए, ये खाली राजकारण कर रहे हैं और अपने को घरानाशाही हटा के अपन को स्वराज्य शक्ति सेना का पक्ष का जो झंडा है अपने हर तालुके के अंदर, जिले के अंदर जो गाड़ा है वो खाली मैडम या आपकी उम्मीद से गड़ा है. और दूसरी एक बात ये है, भरत साहब ने बताया था ये घरकुल योजना हो गई, कामगार योजना हो गई, बचत गट की योजना हो गई. ये घरकुल की योजना आप तक पहुंचती क्यों नहीं है? क्योंकि आपके गांव में ग्राम पंचायत होती है, ग्राम पंचायत का सरपंच होता है, सरपंच के बाद जब ऑनलाइन फॉर्म भरना होते हैं तो वो कहता है आपको लोग कहते हैं ग्राम पंचायत का ट्रायल करना पड़ेगा, ये डॉक्यूमेंट लगेंगे, वो डॉक्यूमेंट लगेंगे, लेकिन आप चक्रा मारने में 5 साल तक भी आपका यादी में नाम नहीं आता है. इसके लिए आप खाली चक्रा मार के परेशान हो जाते हैं, आपको मालूमात नहीं होती क्या कभी राशन कार्ड क्या होता है, घरकुल योजना क्या होती है, संदर्भ बाथरूम योजना क्या होती है, प्रधानमंत्री योजना क्या होती है. आपको बस लालच और हाथ में झंडा डाला दिया जाता है और आपके नाम पे आपके सर पे से हाथ गिरा के पीछे से वार किया जाता है. भाजपा एक सपनों की सौदागर है, भाजपा एक सपनों की सौदागर है. कांग्रेस सर पे से हाथ गिरा के पीछे से वार करती है. शिवसेना जितने भी पक्ष आके गए इन्होंने खाली राजकारण करे, खाली राजकारण के सिवा कुछ नहीं करे. आज महाराष्ट्र के अंदर पहली महिला है जिन्होंने और महाराष्ट्र के अंदर अपना स्वराज्य शक्ति सेना का पक्ष का झंडा गाड़ा है. और इसलिए कहता हूँ क्या मैडम के साथ अपने को खड़े रहना है और आगे बढ़ना है. मैडम को कोई जरूरत नहीं आपके साथ खड़े रहने की, लेकिन आपके साथ खड़े इसलिए रह रहे हो क्योंकि आपकी जरूरत पूरी कर रहे हो, आपका काम पूरा कर रहे हो. भगवान ने उनको दिया, सब कुछ दिया है उनको, 4 पीढ़ी बैठ के खाने की जरूरत नहीं है. लेकिन मुंबई छोड़ के बीड़ में आए हो आप लोगों के कारण, मुंबई छोड़ के बीड़ में झंडा गाड़ा आप लोगों के कारण, और मुंबई छोड़ के बीड़ में लोकसभा की उम्मीदवारी में जो खड़े रहने वाले हो आप लोगों के कारण. कि आप लोगों का तो विकास होना चाहिए,
आप लोगों का काम होना चाहिए। और राजकारण में आप लोगों को क्या मिलता है, पैसा मिलता है और झंडा मिलता है और चक्रा मारना पड़ता है। राजकारण हो गया तो 5 साल तक कोई नेता अपने दरवाजे तक नहीं आता है। लेकिन मैडम ने कहा है कि 5 साल तक आप 24 घंटे में मुझे आप कभी भी कॉल कर सकते हैं। इससे बड़ी उम्मीद और क्या होना चाहिए आप लोगों को। आज हर मेले के अंदर, हॉस्पिटल के अंदर मैडम ने कहा है कि डेड बॉडी पड़ी हुई रहती है, कोई पैसों के लिए डॉक्टर छोड़ते नहीं है। फुलंब्री शहर के अंदर, फुलंब्री तालुके के अंदर एक पेशेंट ऐसा हो गया था कि 3000 रुपए के वास्ते उन्होंने पेशेंट नहीं दिया था, तो वो पेशेंट की डेथ हो गई, फिर भी उन्होंने पेशेंट छोड़ा नहीं था, फिर भी किसी ने उसकी 3000 रुपए की मदद नहीं करी। ये लोहफड़ा हॉस्पिटल के बाजू में एक किस्सा हो चुका है फुलंब्री के अंदर। तो आज अपने फुलंब्री के अंदर इतने लोग आए, सबने अगर 10 रुपए भी जमा करे तो कम से कम 5 लाख रुपए जमा होते, तो 3,000 नहीं दे सकता है। अगर उस टाइम पे अगर 3,000 रुपए देता था उसकी जान बचती थी। यही कारण अपने देश में हो रहा है, खाली राजकारण क्या करा जा रहा है। कोई भी पक्ष हो तो खाली राजकारण कर रहे हैं। लेकिन अगर महिला सबसे ज्यादा आगे बढ़े हैं मैडम, तो लोगों का काम कैसा होगा, अपने काम कैसा करना है, ये उम्मीद की किरण कैसे अपन करेंगे। घर में बैठने से राजकारण नहीं होता, घर में बैठने से कोई काम नहीं होता। थोड़ा बहुत अपने को भी पैरा घिसना पड़ता है, चपला हलाना पड़ते है, आगे बढ़ना पड़ता है, 4 लोग जमा करना पड़ते हैं, तो आगे चल के काम होते हैं। क्योंकि अपन हर खेड़े के अंदर देखा जाता है कि कोई बेस में बैठता है, कोई झाड़ के नीचे बैठता है, अपना टाइम पास करता है। लेकिन ये सोचो कि आप बैठने से अगर 4 लोगों का अगर ध्यान रखेंगे, 4 लोगों की तरफ अगर ध्यान देंगे, तो 4 के 4 होंगे, 4 के 4 होंगे, अपनी शक्ति बनते जाएगी और महाराष्ट्र में अपना स्वराज्य शक्ति जी का झंडा का पक्ष का झंडा गड़ेगा। मैम, आज फुलंब्री दौरा है आपका, क्या कहेंगे? 2024 इलेक्शन भी आ रहा है, तो क्या इसको इलेक्शन की शुरुआत आपकी पार्टी की तरफ से कही जा सकती है? जी हाँ, ये पक्ष प्रवेश 16 का प्रोग्राम रखा था हमारे जावेद शाह भाऊ ने, और स्वराज्य शक्ती सेना के माध्यम से आने वाली प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण खूप चांगले व्यक्तिमत्वाला संधी देणार आहे आणि सगळी जी निवडणूक येणार आहे याची आपली तयारी सुरू झालेली आहे। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद सगळीमध्ये गोरगरीब लोकांना चांगले व्यक्तिमत्वाला आपण संधी देऊ आणि आता जे महाराष्ट्रामध्ये नवीन पर्यायाची गरज आहे ते पर्याय आपण स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून देऊ। मैम, जो महाराष्ट्र में जो परिस्थिति चल रही है, जैसे शिवसेना होगी, राष्ट्रवादी होगी, इसमें 2 गुट हो चुके हैं, इसका फायदा किसको मिलेगा? जनता की तकलीफ हो रही है, जनता भी कंफ्यूज है, तो आप इस पर क्या कहें? इसका फ़ायदा ये जो फूट डालो राज करो की नीति चालू है, गोरगरीब जनता के जो परिस्थितियां हैं, जो परेशानियां आहे लोकांची, त्याच्यावर लक्ष न टाकतात आणि खुर्चीची खिचाताण जे चालू आहे त्याच्यामध्ये आपले स्वराज्य शक्ती सेनाचे नवीन लोकांना खूप फायदा होणार आहे। लोकसभा इलेक्शन में स्वराज्य सेना उतरने वाली है, हाँ 100% उतरणार आहे। कैंडिडेट की घोषणा कब करने वाले हैं आप? तो क्या आता 8 तारखेला आपला बीडमध्ये खूप मोठा पक्ष प्रवेश 16 आहे आणि आपल्या पक्षाचा पहिला प्रोग्राम आहे। त्या दिवशी शिवरात्री पण आहे आणि महिला दिवस पण आहे, तो खूप मोठा पक्ष 16चा प्रोग्राम ठेवलेला आहे बीड छत्रपति शिवाजी क्रीडांगण में, तो त्या दिवशी आम्ही अनाउंसमेंट करणार आहे। आप इलेक्शन अलायंस पर लड़ने वाले हैं या अलग से अपना सेपरेट इलेक्शन लड़ने वाले, किसी के साथ युति होने वाली है? नहीं, आता तो आपण सेपरेट लढू, क्योंकि आता नवीन लोकांना संधीची खूप गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्यायाची खूप गरज आहे, ते पर्याय आपण देऊ। महाराष्ट्र के अंदर जो राजनीति चल रही है आपके आंखों के सामने है, सिर्फ नेताओं का फायदा होते हुए नजर आता है, आम जनता जो गरीब जनता है उनका फायदा कहीं पर भी नजर नहीं आ रहा है। नेता अपनी मंत्री पद लेने के लिए किसी भी पार्टी में जाने को तैयार है, इसके ऊपर आपका क्या रिएक्शन है? मंत्री पद लेने के लिए नहीं, ये देखिए बहुत अभी जो राजकारण चल रहा है वो बहुत घाणेरडा राजकारण चल रहा है। जितका मोठा तुमचा घोटाळा तितका मोठा तुम्हाला पद भेटेल, असं राजकारण चालू आहे। त्याच्यामध्ये लोकांचे खूप वाईट परिस्थिती आहे। आपले शेतकरी बांधवांची, जे कामगार लोक आहेत त्यांची, शिक्षक लोकांची, जे विद्यार्थी लोक आहेत त्यांची, पोलीस भरती, त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे घोटाळे चालू आहे। सगळीकडे फक्त घोटाळे, आणि जितका मोठा तुमचा घोटाळा इतका मोठा तुम्हाला पद, सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्र बघत आहे, आणि जे चालू आहे त्याचा खूप मोठा नुकसान पण होणार आहे हे राजकारणी लोकांना। पूरे महाराष्ट्र में कितनी सीट से आप इलेक्शन लड़ने?
येणारी आपली जी तयारी आहे पूर्ण सीटेवर लढण्याची पूर्ण तयारी आहे आणि जे आमदारकीची मेन तयारी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला जरी पूर्ण महाराष्ट्राची जनताला आपल्याला न्याय द्यायचा आहे तो आपल्याला पूर्ण महाराष्ट्र काबीज करावं लागेल। त्याच्यासाठी 288 सीटें लड़ण्याची स्वराज्य शक्ति सेनाची पूर्ण तैयारी है। लेकिन मैम हम देख रहे हैं कि जिस तरीके से आपकी पार्टी में काम करना चाहिए, जिस तरीके से अभी स्पीड पकड़ना चाहिए वो स्पीड नज़र नहीं आ रही, क्योंकि अब खासदार है, फिर आमदार है, फिर औरंगाबाद में महानगर पालिका इलेक्शन भी बहुत नज़दीक है, तो क्या वजह है इसकी, क्यों फील हो रही है? बहुत अच्छा आपने क्वेश्चन पूछा है, बहुत ही मैं अप्रिशिएट करती हूँ आपके क्वेश्चन को। स्पीड इसलिए नहीं पकड़ रही थी क्योंकि स्पीड उसको मैं नहीं दे रही थी। अभी 1 महीने पहले भाऊ को मालूम है, पहले अपना शिवशक्ति नाम था पक्ष का, और अपन ने जो दिल्ली में पिछले 13 महीने से मेरी दिल्ली में यही पत्रबाजी चालू है कि हमको शिवशक्ति नाम चाहिए, पर अपने को मिला है स्वराज्य शक्ति सेना। तो ये नाम के कारण जो लड़ाई चालू थी मेरी दिल्ली में इलेक्शन कमीशन में, तो अभी 1 महीने पहले अपने नाम पे ठप्पा लग चुका है, परमानेंट अपना स्वराज्य शक्ति सेना है ये नाम आ गया है, इसलिए अब अपना कार्यक्रम चालू है। इसलिए अपन ने 1 महीना भी नहीं हुआ और पक्ष प्रवेश का खूब मोटा 16 मैं भीड़ में ले रही हूँ। मैम कुछ पार्टियां मैं नाम नहीं लूँगा, आपको भी पता है हिंदुत्व के नाम पे इलेक्शन लड़ते हैं, कुछ पार्टियां मुस्लिम के नाम पे इलेक्शन लड़ते हैं, आपकी जो इलेक्शन की रणनीति है वो किस आधार पर? देखिए मैं एक ही बात बोलूँगी, आप लोगों के भी सुनने के लिए है ये बात कि जो जात पात का राजकारण करते हैं, जे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून आणि मराठा आणि ओबीसी, हिंदू आणि मुस्लिम असं राजकारण करतात ये लोग, तो आज ज्या वेळे आपण मदत मागण्यासाठी जातात तो कोणतीही जात आणि कोणताही समाज विचारत नाही, फक्त आपली काय अपेक्षा असते की आम्हाला मदत भेटेल, है ना। तो मतदान करण्यावेळी भी आपल्याला ये बघायचे नाही की कोणती जातचा आणि कोणत्या समाजाचा हे व्यक्ती आहे, तरी आपला काहीतरी चांगला होऊ शकते। आणि आज जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करता हिंदू, मुस्लिम, मराठा आणि ओबीसी याचे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करता, क्योंकि हे लोकांना जातपातचा राजकारण करायचं आहे। आणि मी एक बोलते की आज ओबीसीचे खूप आमदार खासदार मंत्री आहे, मराठा समाजाचे खूप आमदार खासदार मंत्री आहे, मुस्लिमचे खूप आमदार खासदार मंत्री आहे आणि नगरसेवक आहे, सगळे आहे, पण न्याय भेटला का? नाही भेटला। कशासाठी? कि आज नवीन व्यक्तिमत्वची गरज आहे जे अपन देणार है। लास्ट क्वेश्चन, आपका इलेक्शन में कॉम्पिटिटर कौन रहेगा, किसके साथ? माझा आपला जे कॉम्पिटिटर आहे आपल्या स्वराज्य शक्ती सेनाचा, मी म्हणणार की स्वराज्य शक्ती सेनाचे जे कॉम्पिटिटर आहे, मराठी में कॉम्पिटिशन को क्या बोलते हैं, प्रतिस्पर्धी, स्वराज्य शक्ती सेनाचे जे प्रतिस्पर्धी आहे ते मतलब कोणीही नेता किंवा पार्टी त्यांच्याशी आमच्या काय लेणं घेणं नाही आहे। आमच्या आहे अन्याय, जे अन्याय करणारे लोक आहे, जे घोटाळे करणारे लोक आहे, त्यांच्याशी हमारा पूर्ण विरोध रहणार है।